राज्यभरात मॉक ड्रिल हे उद्या संध्याकाळी करण्याचं नियोजन आहे। महाराष्ट्रामध्ये 10,000 स्वयंसेवक या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत। पोलीस, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट, जिल्हा स्तरावरील यंत्रणा या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत। मुंबईमध्ये वॉर्ड वाईज मॉक ड्रिल होणार आहे। मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये स्वयंसेवक तयार आहेत आणि यंत्रणा देखील तयार आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, कशा प्रकारे तयारी सध्या सुरू आहे उद्याच्या मॉक ड्रिलची? ज्या प्रकारे गृह सचिवांकडून गाईडलाईन्स आल्या, जी बैठक सकाळच्या सत्रात पार पडली आणि त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा नागरी संरक्षण संचालनालयाकडून ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि विविध यंत्रणांना द्यायला सुरुवात झालेली आहे। जी माहिती संचालकांकडून मिळाली आहे त्यामध्ये 10,000 स्वयंसेवक, यामध्ये विविध यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी सुद्धा असणार आहेत। एनसीसी कॅडेटचे विद्यार्थी असतील, मेडिकल पॅरामेडिकल स्टाफचे सुद्धा अधिकारी कर्मचारी यामध्ये असणार आहेत आणि हे 10,000 स्वयंसेवक उद्याच्या मॉक ड्रिलमध्ये म्हणजे 16 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मॉक ड्रिल होणार आहे त्यामध्ये ते सहभागी होणार आहेत। मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये वॉर्ड वाईज सर्व स्वयंसेवक तैनात आहेत, मात्र ठिकाणं अद्याप निश्चित झालेली नाही आहेत की नेमकं कुठे मॉक ड्रिल होणार आहेत। कॅटेगरीज 3 कॅटेगरीज आहेत, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 मध्ये हे वर्गीकरण या 16 ठिकाणचं करण्यात आलेलं आहे। आणि कॅटेगरी 1 जे अति असुरक्षित ठिकाणं आहेत, यामध्ये मुंबई आहे, उरणचा भाग आहे आणि तारापूर आहे, त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। दुपारनंतर ह्या सर्व मॉक ड्रिल्स होतील, तशा प्रकारच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबतच नागरिकांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये तयारीच्या दृष्टिकोनातून हे मॉक ड्रिल्स केले जात आहेत आणि यासाठी सर्व यंत्रणांना तयार राहण्याच्या सूचना या नागरी संरक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्यात। अमित, निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।